चला जाऊ का पुरी आता मी हां जाऊ वज वज चला झाले आमचे कांदे निंदायचे चालले आता वज वज घरी हां हा ना उद्या तुम्ही इकडे येणार आहे का पण जाऊ दे आता एवढे राहिले तेवढे तुम्हीच निंदून घ्या आता मी काही येत नाही हां हां मी एकटी कुठे येऊ बाई इड जाऊ दे तुम्हीच निंदून घ्या आता मी चालले आता जाऊ दे बाई आता ते तुम्ही निंदून घ्या मी चालले आता घरी हां हां मग आता थोडीशी लवकर सुट्टी द्या ना बाई मला ते अंधाराचं बी वाटायला एकटीला तुम्ही तिघी जणी आहे तुम्ही तिघी जणी बरोबर जाशाल मला एकटीला जायचं आहे किती गबळ आहे रस्त्याने सांग बरं नाही तुम्ही येणार नाही बाई परत तुमच्याकडे कामाला तुम्ही लवकर सुट्टी नाही देतील मग कसं काय कामाला यायचं मग एवढं लवकर चालल्या का एक तर रस्त्याने इतके गबळ आहे भीती वाटती माहिती का चला आता सुट्टी झाली घरी जायचं रामकृष्ण हरी बघा आज मी शेतात गेली ती कांदे निंदायला कांदे निंदले काही रोप उपटलं काही कांदे लावायला तर झाली सुट्टी थोडी लवकरच सुट्टी घेतली मी कारण लांब होतं ना ते मळ्यात रस्ते चांगले नाही गबाळ खूप रस्त्याने किती लांबून आले बघा मी तर तिकडं ते तिकडं बंगला दिसतं बघा समोर असं ते बंगल्यापासून बी खूप लांब होते बघा असं तिथून बी खूप लांब होतं तिथून इथंवर आले मी अशी आताशी जीवात जीव आला माझ्यावाल्या कोरडा रस्ता लागला इकडं आता मोकळा तर आताशी थोडा जीवात जीव आला का बा आपण चांगल्या रस्त्याने लागलो आहे आता काही भीती नाही नाहीतर किड्या काटायची ना मला खूप भीती वाटते बरं का मला चोराची नाही भीती वाटत पण किड्या काटायची खूप भीती वाटते तर खूप धावपळ करत आली घमघम झाले मी बघा कसं जीवन राहतं तरी लवकर आली तेवढ्यासाठी म्हटलं आपल्याला लांब जायचं आहे पायी पायी लवकर जाऊ आपण आता कसं पपया घेतल्या शेजारच्या शेतातून पाहुण्याची त्यांनी दिली पपई ती डब्याच्या पिशवीमध्ये ती ना थोडीशी जड व्हायला लागली हाताला मग मी काय केली डोक्यावर ठेवून घेतली चुंबळ करून स्टोनची चुंबळ केली घेतली डोक्यावर ठेवून तर मस्त वाटतं बघा शेतामध्ये असं भारी वाटतं सगळीकडून हिरवळ पाल म्हणजे कांदे मकाचा चारा शेतात मस्त मोकळं मोकळं वाटतं बरं का बघा इकडे ती हळद लावलेली मी मस्त झाली हळद पण ती झाडांमुळं दिसून नाही राहिली हळद एवढी खास पण भारी झाली हळद ही बघा किती भारी हळद झाली तिला ना पाणी भरलं मी त्याच्यामुळं भारी झाली ती हळद तर चला आता मस्त जाते घरी घरी जायला आले लांब आहे बरं का पण अजून मला 1-1.5 किलोमीटर जायचं आहे जवळजवळ 1-1.5 किलोमीटर हमखास जायचं आहे त्याच्यात रेल्वे पटरी ओलांडायची मग मी तिकडं जाणार म्हणजे घरी जावंच तर भरपूर वेळ होईल मला आता बघा इथं राहायची पहिली मी बरं का इथं राहायची पहिली मी आता गावात राहायला गेली तर पहिले इथं जवळच्या जवळ बरं राहायचं शेतात वावरात काम करून आलं होतं जवळ घर पडायचं आपल्याला आता एवढं लांबून जावं लागतं बघा आता ट्रेन चालली लखनऊ मुंबई पुष्पक एक्सप्रेस
हे बघा तिकडून पण आली. कसं पटरी पास करायची म्हटल्यावर ना, आता इकडची गेली, आता इकडची आली. इकडची काय आली, सिंहगड एक्सप्रेस पुणे. धुळा आली वाटतं, ही धुळा पुणे धुळा आली आता ही. म्हणजे इथून रेल्वे पटरी पार करताना पण लक्ष ठेवावं लागतं. इथून पटरी पार करताना पण लक्ष ठेवावं लागतं का इकडूनची गाडी गेली म्हणून आपण बघतो, पण इकडची आली म्हणून ती बघत नाही. तर ती पाहावं लागतं गाडी गेली का नाही, आली का नाही. नाहीतर गपकन वरतून गाडी येते बघा, असं राहतं एवढं. आता पलटी रस्ता क्रॉस करून जायचं. तू तर कांदे लावायला जायला होती ना मग? त्या टोळीत नाही का? ये बाई त्यांना जेवण बी का? ते करते स्वयंपाक, पण पीठ द्यावं लागत बाई ग. चला आता रस्ता पार केलाय मी बघा, रस्ता पार केलाय. आता या रस्त्याने काही भीती नाही बरं झाला तरी. मस्त इथून तिथून डांबरी रस्ता आहे, सिमेंटी रस्ता आहे. पण पुढं जावंच तर जर अंधार पडलं, कुत्रे मध्ये जनेल कुत्री लई धावती ती कुत्री. तर थोडं पटापट पाय उचलून जावं लागल, म्हणजे उजाड असता जाईल. आणि पिशवी पण हातात घ्यावं लागल पुढे गेल्यावर. आता थोडेसं आड साईडला आहे तोपर्यंत डोक्यावर घेते, नंतर मग हातात घ्यावं लागल. त्याच्यामुळं आता चला सारा चला. बघा कसा वाटला व्हिडिओ. रामकृष्ण हरी.